नमस्कार मंडळी. श्री गजानन फाटक डोंबिवली येथे राहतात. ते नरसिंह सरस्वती स्वामी आळंदी यांच्या परिवारातील एक निस्सीम भक्त आहेत. महाराजांच्या कृपेने आणि विविध सत्पुरुषांच्या मार्गदर्शनाखाली कल्याणच्या जवळ असलेल्या सापर्डे येथे श्री माधवबुवा गोडबोले महाराज यांचा आश्रम स्थापन करण्यात आलेला आहे. त्या आश्रमाच्या, त्या परिवाराच्या आग्रहावरून श्री नरसिंह सरस्वती महाराजांचा परिवार त्यांचा संप्रदाय, त्यांचा विचार, त्यांची ध्येय धोरणे ही सर्वांपर्यंत पोहोचवावीत आणि ज्या ज्या मार्गाने, ज्या ज्या जागेवर किंवा ज्या ज्या संप्रदायामध्ये आपण आहोत त्या संप्रदायाला धरून तरीही भक्तीची सूत्रे जपत, ज्ञान मिळवत, एकमेकांना सहकार्य करत आपण पुढे जावं, अशा स्वरूपाचं एक हितगुज करण्याचं, एक संवाद करण्याचं निमित्त गजाननांनी मला दिलेलं आहे. त्या उपक्रमामध्ये पहिलाच अभंग श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी जो त्यांच्या कुणा एका शिष्याला उपदेश केलेला होता, त्या अभंगाच्या संदर्भामध्ये त्याचा अर्थ सांगणं, त्याचा गूढार्थ सांगणं आणि त्या पूर्ण अभंगामध्ये अभिप्रेत असलेली जी काही प्रक्रिया आहे ती प्रक्रिया पूर्ण समजून सांगण्याचं एक अवघड काम माझ्याकडे दिलेलं आहे. त्या दृष्टीने मी आपल्यासमोर प्रस्तुत होतो आहे. करतो वंदन भावे गजानना, यावे विवेचना उपदेशु. तुची ज्ञानदाता, तुची विघ्नहर्ता, करीसी मंगल स्वभावेची. माते सरस्वती द्यावी मजमती, स्वरूप जे अंती रेखियले, रेखियले गुरु परंपरा दिव्य अवधारा. अखिल विश्वात तुची दाता, गुरु महाराव नामे तो श्रीराम. भाव समर्पण मज देई, बंधु गजानन करी नियोजन. घडावा संवाद हितगुज, जाणोनियाहित. धरा दिव्य पंथ भक्ती सुलभत्वे आकळावी. संतनी सज्जन तुम्ही श्रोतृजन, द्यावे आशीर्वच, द्यावे आशीर्वच.
रामदासा। बोबडे हे बोल मानुनिया गोड, कृपे पामरासी तोषवावे। कृपे पामरासी तोषवावे। आज आपल्या संवादासाठी खालील अभंग निवडलेला आहे. वाचा नेमावी माझे नामे, मन नेमावे ध्यान संभ्रमे, प्राण नेमावा प्राणायामे, इंद्रिये दमने नेमावी, बुद्धी नेमावी आत्मविवेके, जीव नेमावा परमात्म सुखे, इतुकेन तू आवश्यके, होशी कौतुके मद्रूप. या अभंगात श्री नरसिंह सरस्वती स्वामींनी मानवी जीवनाची इति कर्तव्यता, त्यासाठी करावयाची तयारी, साधना, घ्यावयाचे कष्ट आणि युक्ती सांगत अशा जीवास पूर्णत्वास नेण्याचे खुले आश्वासनच जणू दिले आहे. असा उपदेश झालेला साधक अतिशय भाग्यवानच समजला पाहिजे. जेव्हा हा अभंग विचारासाठी घेतला तेव्हा मन दिग्मूढ झाले आणि श्रीचरणी खालील प्रार्थना बाहेर पडली. जय जय विश्वंभरा सख्या नारायणा, तुझिया चरणी उभा दास, विनवितो तुझ सख्या वारंवार, काय तुझ दया येत नसे. ऐकोनी करुणा विखुरे पाषाण, तू तो दयागन जाणितोसी. जाणोनी सकत चालवीसी खेळ, राहसी निश्चळ काय गुणे ताता. नरहरी अनंता धाव वेगी आता, रक्ष रक्ष. तारिलेसी तुची भक्त असंख्यात, दाविलीसी खूण पुराणात. पुराण अनवेद काय जाणू गुण, एक भक्ती पंथे आकळसी. पुरे एक प्रेम तुझे नारायणा, येणे उद्धरणे सहजची. पुरे एक प्रेम तुझे नारायणा, येणे उद्धरणे सहजची. श्री दत्तात्रेय नरसिंह सरस्वती पद्मनाभ स्वामी सद्गुरुभ्यो नमः. श्री गुरुचरित्रामध्ये मानवी जीवनाचे सार्थक करण्याचे सामर्थ्य सामावलेले आहे, हे निसंशय. त्याच ग्रंथाचे अविरत पारायण करून, श्रवण करून आपले जीवन धन्य करून घेतले, अशी अनेक उदाहरणे आपल्या पाहण्यात असतील. प्रत्येक ग्रंथात मंगलाचरण नावाचा एक अध्याय सुरुवातीसच असतो. प्रस्तुत ग्रंथात नामधारकाने केलेली आर्त प्रार्थना नीट समजून घेतली, जवळीक साधली तर भाव जागृत झाल्याशिवाय राहणार नाही. या भावजागृतीपासून सुरू झालेला प्रवास गुरुचरित्रातील 51व्या अध्यायात श्रीगुरूंनी उपदेशिलेल्या साररूपे ओवीने संपतो. याच दिव्य ओवीने श्री अण्णासाहेब पटवर्धन यांना दृश्य झालेल्या गुरुपासष्टीची सुरुवात होते. हा केवळ योगायोग नाही. ती ओवी आपल्यासमोर सादर करतो. मुख्य भाव कारण प्रेमे करिता श्रवण पठण, निधिध्यास आणि मनन, प्रेमे करो निसादिजे. यात सगळा जोर भाव या शब्दावर आहे. भाव या शब्दाची आपली व्याख्या भावना इतकीच मर्यादित असते, परंतु श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी नारायणास बोध केलेल्या स्वात्मसौख्य ग्रंथात ते म्हणतात,
सद्भावाचे रूप कैसे आता सांगेन अनायासे, काया वाचा आणि मानसे सुख संतोषे डुल्लती। यात काया, वाचा आणि मानस अशी तीनही अंगे उल्लेखित आहेत। काया म्हणजे शरीर। माणसाचा जन्म मोठ्या भाग्याने प्राप्त झालेला आहे। त्याचे सार्थक तेव्हाच होईल जेव्हा आपण त्याचे कारण शोधू, मी कोण याचा शोध घेऊ। मी कोण हा प्रवास जन्मोजन्मींचा असून त्या जन्मींच्या संस्कारांचा मनावर झालेला परिणाम जाणून घेऊन, संतवचनांवर विश्वास ठेवून, शास्त्राद्वारे वर्तन करून, सात्विक आहाराने पोषण करीत करीत देह उपासनेसाठी युक्त करणे गरजेचे आहे। श्री तुकाराम महाराजांचे निर्वाणीचे 12 अभंग हे आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत। त्याचा सविस्तरपणे अभ्यास केला असता श्रींच्या या अभंगाचा बोध पूर्णपणे आपणास नक्कीच होऊ शकतो। त्या निर्वाणीच्या अभंगांमधले 1-2 अभंग मी आपल्यासमोर सादर करतो, कारण की पूर्णच्या पूर्ण 12 अभंग म्हणणं या ठिकाणी योग्य होणार नाही। जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, दुःखासी कारण जन्म घ्यावा। पाप पुण्य करुनी जन्मा येतो प्राणी, नरदेहा येऊनी हानी केली। रजतम सत्व आहे ज्याच्या अंगी, याच गुणे जगी वाया गेला। तम म्हणजे काय नरकची केवळ, रजतो सबळ माया जाळ। तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य, करावा परमार्थ अहर्निशी। हा सुरुवातीचा अभंग आहे आणि 12वा अभंग आता आपण पुढे घेऊ, ज्याच्यामध्ये त्यांनी पूर्णता केलेली आहे। सत्य सत्य जाण त्रिवाचा हा नेम, अनुभव पहा पदोपदी। पदोपदी पहा श्रीमुख चांगले, प्रत्यक्ष पाऊले विठोबाची। विठोबाच्या भेटी घडेल बा चिंता, तुम्हा लागी आता सांगितले। ते नरपठणी जीवन मुक्त झाले, पुन्हा नाही आले संसारासी। संसार उडाला संदेह पिटला, पूर्ण तोची झाला तुका म्हणे। एकंदरीत काय की त्यांच्या 12ही अभंगामधून जीवनाची सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत पूर्णत्वाला जाण्याचा एक प्रवास त्यांनी नमूद करून ठेवलेला आहे। आपण विचारासाठी, अभ्यासासाठी जो अभंग घेतलेला आहे तोही अभंग याच धर्तीवरचा आहे, म्हणून फक्त कल्पना यावी यासाठी या अभंगांचा, तुकारामांच्या अभंगांचा आपण इथे फक्त एक ओझरता असा उल्लेख घेतलेला आहे। सर्व संतांच्या मुखातून आलेली जी वाणी आहे ती शाश्वतच असते। ती 300 वर्षापूर्वी आलेली असो, 400 वर्षापूर्वी आलेले असो, किंवा अगदी नजीकच्या काळामध्ये संतांच्या मुखातून आलेले अभंग म्हणा, किंवा त्यांनी जी काही उपदेशाच्या स्वरूपात त्यांनी केलेली प्रवचने असतात, कीर्तने केले असतात, त्यात नमूद केलेले, त्यात वारंवार आग्रह केलेले, किंवा त्याच्यामध्ये ज्याच्यावर जोर देऊन त्या गोष्टींचा आपण एक चांगला असा आचरणातला भाव निर्माण करावा आणि त्या पद्धतीने आपलं जीवन पूर्णपणे घालवावं, अशा पद्धतीचा आग्रह त्यांच्या त्या पूर्णपणे बोलण्यामधून असतो। आता या संदर्भामध्ये आपण हा अभंग जो आहे तो नरसिंह सरस्वती महाराजांनी कुणा एका त्यांच्या शिष्याला उपदेशिलेला आहे, तर त्या निमित्ताने आपण नरसिंह सरस्वती महाराज कोण आणि त्या सगळ्या पूर्ण परंपरेचा एक ओझरता असा आढावा घेणार आहोत। आळंदीच्या पीठावरील श्री माधवबुवा गोडबोले महाराज आणि समकालीन सत्पुरुष श्री अप्रबुद्ध यांच्या मार्गदर्शनानुसार आजही हे जे 12 अभंग आहेत ते जुन्या मंडळींच्या नित्यक्रमात हे अभंग आजही आहेत, हे मी खात्रीने सांगू शकतो। संवादासाठी निवडलेला अभंग आळंदीच्या स्वामींनी जो सांगितलेला आहे तो कुठेतरी एका अंतरंगी शिष्यास सांगितलेला आहे। हा उल्लेख स्वामींच्या पत्रातील उतारे या पुस्तिकेत नमूद आहे। हे नरसिंह सरस्वती स्वामी इसवी सन 1873-84च्या सुमारास आळंदीस आले। तत्पूर्वी सुमारे 12 वर्ष ते पंढरपुरास व्यास मंदिरात वास्तव्यास होते। त्यावेळी पंढरपुरातील भक्तिमार्गाची अव्यवस्था दूर करून त्यांनी वारकरी संप्रदायास वैभवास आणण्याचे महत्त्वाचे कार्य केले। खुद्द बडवे मंडळीस योग्य ते मार्गदर्शन
अतिशय कठोरपणे करून भक्तीचा प्रसार केला. सदाचारावर भर देत निरनिराळ्या पंथातील फडातील भक्तांना एकत्र करून भागवत धर्माची पताका त्यांनी उंच फडकवली. याच काळामध्ये विठ्ठलाच्या मूर्तीला काही इजा झालेली होती, तर त्यावर वज्रलेपाचा एक विधी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली तो करण्यात आला. त्यावेळेस लक्षावधी भक्तांना अन्नदान केल्याचेही जुन्या मंडळींच्या बोलण्यातून आणि आपल्या काही ग्रंथांमध्ये नमूद केलेले आढळते. आळंदीत आल्यानंतर स्वतःची ओळख लपवत प्रसंगी छोटे मोठे चमत्कार करीत त्यांनी भक्तीचा प्रसार केला. श्री ज्ञानेश्वर माऊली हे तर त्यांचे आराध्य दैवतच. सगळी कार्य श्री माऊली करते हे त्यांनी जनमानसावर बिंबवले. अतिशय कष्टाने रथ तयार करून ग्रामप्रदक्षिणा चालू केली. समाधीमागे मुक्ताबाईंचा मंडप उभारला. सिद्ध शैव क्षेत्र असलेल्या अलंकारपुरीत महाविष्णू अवतार ज्ञानदेवांचा गौरव करीत हरिहर ऐक्य साधत जनसामान्यांचा उद्धार केला. तेथील वास्तव्यात पंढरपूर वारी आणि देहू वारी ते नियमितपणे करीत असत. त्यांनी रचलेले श्री ज्ञानेश्वर अष्टक अतिशय सुंदर तर आहेच, शिवाय अभ्यासण्यासारखे देखील आहे. फक्त त्यातल्या पहिलंच जेवढं एक द्रुपदासारखा जेवढा भाग आहे तेवढाच मी आत्ता आपल्यासमोर प्रस्तुत करतो. पूर्ण म्हणणे कदाचित या प्रसंगाला ते कदाचित उपयोगी योग्य वाटत नाही. कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम कलां कतेजोदिकामोदिवक्त्रं खलानीशवादापनोदारदक्षं समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं. श्री नरसिंह सरस्वती स्वामींच्या प्रभावळीत श्री नारायण बोवासाहेब रुद्र किंवा पद्मनाभ स्वामी, अण्णासाहेब पटवर्धन, यशवंत देवमामलेदार, राधाकृष्ण स्वामी रहिमतपूरकर, श्री विष्णू महाराज रहिमतपूर, श्रीपाद स्वामी पुणे, सच्चिदाश्रम स्वामी लोणार, श्रीमंत सरदार रायरीकर पुणे, श्रीभक्त आपदेव महाराज नागपूर, नारायणानंद स्वामी गया लोधीपूर अशी तेजस्वी मंडळी होती. प्रस्तुत अभंगाचा अर्थ समजावून घेण्यापूर्वी महाराजांच्या तालमीत तयार झालेल्या प्रमुख शिष्यांच्या चरित्रांचा, आठवणींचा, ग्रंथांचा, मठातील नित्यक्रमाचा आधार घेणे क्रमप्राप्त आहे. विद्वत्तेच्या अंगाने मांडणी करणे विद्वानच जाणवत माझ्यासारख्या बालकासाठी शरणागती स्वीकारून जीवनात जे पाहावयास मिळाले, अनुभवास आले, त्यांचा धांडोळा घेत पुढे जाणे श्रेयस्कर वाटते. श्री स्वामी महाराजांच्याकडे इतरही परंपरेतील मंडळी मार्गदर्शनासाठी येऊन राहत असत. यामध्ये रहिमतपूरचे विष्णू महाराज एक होत. यांनी महाराजांची आरती केली असून ती मठात रोज म्हणली जाते. त्यांनी पुष्कळ पद्यरचना केल्या आहेत. त्यांचे महाराजांवर रचलेले अभंग फारच सुंदर आहेत. त्याचप्रमाणे मराठवाड्यातील मल्लप्पा महाराजांचे अनुग्रहित श्री जीवनकवी काही काळ महाराजांच्या सेवेत होते. त्यांनी महाराजांचे अतिशय सुंदर संक्षिप्त पद्य रूपामध्ये चरित्र रचले आहे. जिज्ञासूंनी ते जरूर अभ्यासावे. नागपूरचे श्री अण्णासाहेब आपदेव नावाचे सत्पुरुष त्यांच्या गुरूंच्या आज्ञेवरून काही काळ आळंदीस येऊन राहिले होते. महाराजांनी श्री आपदेवांना 5 अभंग करून दिले होते. त्या अभंगांना लखोट्याचे अभंग असेही म्हणतात. उत्तम गुरु आणि उत्तम शिष्य यांची लक्षणे त्यात फार सटीकपणे वर्णन केलेली आहेत. म्हणती ब्रह्मदावी नयनी ऐसा गुरु नाही जनी, ते मूढ वेशासी बुलले शरण जावोनी नाडले, पाहोनी दंभ शास्त्रमते म्हणती लाभेल तेथे,
म्हणे नरसिंह सरस्वती ऐशा भ्रमे बुडले किती. दुसरा अभंग पाहू. जा रे वा वा शरणतया बुलता सोंगवाया, खऱ्या गुरुसी शरण गेले ब्रह्मतयासी लादले. रक्तश्वेत कृष्ण नील दावी श्री गुरु कृपाळ, पूर्व पश्चिम दावोनी मार्ग करी देहीच श्रीरंग. म्हणे नृसिंह सरस्वती झाले मुक्त याची रीती, झाले मुक्त याची रीती. याच क्रमामध्ये शिष्यांची लक्षणे आणि कोणाला शिष्य करून घ्यावे याचे वर्णन करताना श्री नरसिंह सरस्वती महाराज यांनी आपदेव महाराजांना जो उपदेश केला तो अतिशय महत्त्वाचा आहे. प्रत्येक गोष्टीचे खूप सविस्तर विस्तारपूर्वक विवरण करण्याची मला गरज वाटत नाही, कारण की आपण सर्व सुज्ञ आहात. प्रत्येकाचा एक विशिष्ट प्रकारचा अभ्यास झालेला आहे. आपण बरेचसे अनुग्रहित आहात, परंपरेत आहात. फक्त परंपरेचा, संतांच्या वचनांचा आणि त्यामागील उद्देशाचा, त्यामागील गूढ भावार्थाचा, गूढार्थाचा एवढाच आपण साधारणपणे एक आढावा घेत पुढे जाणार आहोत.